नमस्कार. ऑनलाईन ऑफिसर्स अकॅडमीच्या ई लर्निंग प्लॅटफॉर्मवरती तुम्हा सर्वांचं जे आहे या ठिकाणी काय आहे स्वागत आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, आरोग्य विभागामध्ये जे आहे टोटल 5,000 पदांसाठी किंवा त्याच्यापेक्षा जास्त पदांसाठी या ठिकाणी जे जाहिरात येण्याची शक्यता आहे. त्याच संदर्भात जे आहे जर सपोज येत्या 2 ते 3 महिन्याच्या कालावधीत जाहिरात आली तर तुमच्याकडे जे काही डॉक्युमेंट्स आहेत ते या ठिकाणी जे आहे असणे गरजेचे आहे. अदरवाईज तुम्हाला फॉर्म जो आहे तो सबमिट करता येणार नाही किंवा तुम्ही जे आहे फॉर्म भरण्यासाठी पात्र ठरणार नाही. मग हे कुठले कुठले डॉक्युमेंट्स आहेत ते आपण या ठिकाणी डिस्कस करणार आहोत. तत्पूर्वी या ठिकाणी बघा आपल्या अकॅडमी मार्फत जे आहे मान्सून सेल या ठिकाणी जे आहे चालू आहे. याच्यामध्ये तुम्हाला कुठलीही सरळ सेवा भरतीची जी काही बॅच असेल त्या सरळ सेवा भरतीच्या बॅचेसवर टोटल तुम्हाला काय मिळणार आहे डिस्काउंट मिळणार आहे. याच्यामध्ये बघा या ठिकाणी प्रयोगशाळा तंत्रज्ञ असेल, प्रयोगशाळा सहाय्यक असेल, आरोग्य बहुउद्देशीय कर्मचारी असेल, एमपीडब्ल्यू स्टाफ नर्स, आरोग्य सेविका, अणुजीव सहाय्यक, बॅक्टेरियोलॉजिस्ट, फार्मासिस्ट या सगळ्या बॅचेस फक्त तुम्हाला किती 1100 रुपयामध्ये या ठिकाणी जे आहे प्रोव्हाइड केल्या जाणार आहे. आणि या बॅचचे वैशिष्ट्य आहे की या ठिकाणी जे आहे वर्षभर वैधता तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे. म्हणजे प्रत्येक कोर्ससाठी 1 वर्ष वैधता या ठिकाणी तुम्हाला जे आहे उपलब्ध करू दिली जाणार आहे. आणि ऑफरची जी आहे शेवटची तारीख या ठिकाणी जी आहे आपण 15 वरून 26 जुलै पर्यंत या ठिकाणी काय केलेली आहे एक्सटेंड करण्यात आलेली आहे. त्यामुळे ज्याही विद्यार्थी मित्रांना या बॅचेससाठी एनरोल करायचं असेल त्यांनी 26 जुलैच्या आज जे आहे या बॅचेसला एनरोल करणं या ठिकाणी गरजेचं आहे. त्याच्यासाठी जे आहे तुम्हाला जर अधिक माहिती हवी असेल तर तुम्ही या ठिकाणी जो अकॅडमीचा नंबर आहे दॅट इज दी 8010457760 या नंबरवरती संपर्क साधायचा आहे. या ठिकाणी तुम्हाला बॅचेस बद्दलची संपूर्ण माहिती जी आहे प्रोव्हाइड केली जाईल. आता बघा या ठिकाणी आपल्याला जे आहे आरोग्य भरती जे येणार आहे आगामी काळात त्याच्यासाठी काय काय डॉक्युमेंट लिस्ट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. या ठिकाणी पर्सनल आयडेंटिटी डॉक्युमेंट कुठले कुठले लागणार आहे तर बघा ऍज युजल आधार कार्ड लागतं. ते नसेल तुमच्याकडे पॅन कार्ड किंवा ड्रायव्हिंग लायसन्स याच्यापैकी एक प्रूफ असणे गरजेचं आहे. पासपोर्ट साईज फोटोग्राफ तुमच्याकडे असणं गरजेचं आहे आणि तुमची स्कॅन सिग्नेचर असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर बर्थ सर्टिफिकेट आणि 10th सर्टिफिकेट फॉर अ एज प्रूफ ऍज अ एज प्रूफ तुम्हाला बर्थ सर्टिफिकेट किंवा तुमची 10वीचे जे या ठिकाणी जे सर्टिफिकेट असतं बोर्ड सर्टिफिकेट ते असणं मॅन्डेटरी आहे. त्याच्यानंतर 10th ची मार्कशीट तुम्हाला या ठिकाणी लागणार आहे. पर या ठिकाणी बोर्ड सर्टिफिकेट लागणार आहे. 10th 12th ची मार्कशीट बोर्ड सर्टिफिकेट तुम्हाला या ठिकाणी लागणार आहे. तुमचा जर डिग्री आणि डिप्लोमा असेल तर त्याचे देखील सर्टिफिकेट तुम्हाला या ठिकाणी लागणार आहे. एक्झाम्पल बघा या ठिकाणी ज्यांचे जे आहे डी फार्म किंवा बी फार्म मध्ये जे आहे काय झालेले असेल डिग्री त्यांनी डिप्लोमा केलेला असेल त्यांच्यासाठी याचे सर्टिफिकेट्स या ठिकाणी काय आहे मॅन्डेटरी आहे. ज्यांचं जे आहे डीएमएलटी झालाय फॉर लॅब टेक्निशियन साठी हे जे आहे काय गरजेचं आहे डीएमएलटीचं सर्टिफिकेट. ज्यांनी जेएनएम आणि एएनएम कोर्स केलेला आहे त्यांच्यासाठी जे आहे याचं नर्सिंग पोस्ट साठी जे आहे तुम्हाला याचं सर्टिफिकेट असणे काय आहे आवश्यक आहे. त्याचबरोबर तुम्ही ज्याही सब्जेक्ट मध्ये डिग्री कंप्लीट केली आहे त्या सगळ्या सब्जेक्टच्या ऑल सेमिस्टरच्या मार्कशीट तुम्हाला या ठिकाणी जर ऑप्शन असला अपलोडिंग साठी तुम्हाला तिथे तर सगळ्या मार्कशीट किंवा फक्त या ठिकाणी तुम्हाला सर्टिफिकेट देखील मागू शकते. ते दोन्ही तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. आता या ठिकाणी बघा रिझर्व्ड कॅटेगरीसाठी कुठले कुठले डॉक्युमेंट या ठिकाणी गरजेचे आहे. बघा जर ऍप्लिकेबल असेल या ठिकाणी कास्ट सर्टिफिकेट तुम्हाला पाहिजे. तुम्ही एससी एसटी ओबीसी कुठल्या कास्टला बिलॉंग करताय त्याच्यासाठी. त्याच्यानंतर नॉन क्रिमिलियर या ठिकाणी जे विद्यार्थी नॉन क्रेमिलियर ग्रुपमध्ये मोडतात त्यांच्यासाठी नॉन क्रेमिलियर या ठिकाणी असणे गरजेचे आणि जे क्रेमिलियर मध्ये आहे त्यांच्यासाठी कुठलेही सर्टिफिकेट लागत नाही. त्याचबरोबर या ठिकाणी ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट तुम्हाला असणं गरजेचं आहे. पीडब्ल्यूडी असेल तुम्ही डिसेबल पर्सन असाल तर या ठिकाणी डिसॅबिलिटी सर्टिफिकेट जे आहे तुमच्याकडे असणं मॅन्डेटरी आहे. त्याचबरोबर तुम्ही स्पोर्ट्स मध्ये सहभागी झाला असाल स्पोर्ट कोट्यातून काही क्लेम करत असाल तुम्ही काही रिझर्वेशन क्लेम करत असाल तर तुमच्याकडे जे आहे स्पोर्ट सर्टिफिकेट या ठिकाणी असणे गरजेचं आहे. अदर इम्पॉर्टंट डॉक्युमेंट्स मध्ये बघा या ठिकाणी एक्सपिरियन्स सर्टिफिकेट इफ रिक्वायर्ड फॉर द पोस्ट जर स्पेसिफिक पोस्ट असेल एखादी त्याच्यासाठी जर एक्सपिरियन्स मागितला असेल तर तुमच्याकडे एक्सपिरियन्स सर्टिफिकेट असलं पाहिजे. रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट असलं पाहिजे. कशासाठी जे काही फार्मसी आणि मेडिकल रिलेटेड पोस्ट आहे त्यांच्यासाठी जे आहे महाराष्ट्र काउन्सिल ऑफ द फार्मसिस्ट तुमच्याकडे या ठिकाणी सर्टिफिकेट असणं तुम्ही त्याच्यात रजिस्टर्ड असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर फी पेमेंट रेसिप्ट ज्याच्यानंतर तुम्ही ऍप्लिकेशन काय कराल या ठिकाणी जेव्हा सबमिट कराल तेव्हा तुमचं ऍप्लिकेशन तुम्हाला डाउनलोड फॉर्मचा डाउनलोडचा त्या ठिकाणी ऑप्शन येतो. तो डाउनलोड केल्यानंतर आणि पेमेंट केल्यानंतर त्याची रिसिप्ट आणि तो फॉर्म तुमच्याकडे जे आहे हार्ड कॉपी स्वरूपात असणे गरजेचं आहे. आणि सेल्फ अटेस्टेड फोटो कॉपीज ऑफ ऑल द डॉक्युमेंट फॉर द व्हेरिफिकेशन आणि व्हेरिफिकेशन साठी या ठिकाणी सेल्फ अटेस्टेड फोटो कॉपीज तुमची असणं गरजेचं आहे फॉर ऑल अ डॉक्युमेंट. त्याच्यानंतर या ठिकाणी परत बघा आपल्या इथे ऍज आय मेन्शन की इथे जे आहे 1100 रुपयामध्ये तुम्हाला कुठलीही बॅच या ठिकाणी जे आहे परचेस करता येणार आहे. आणि या ज्या आहे खालील पद्धतीने या ठिकाणी या सगळ्या बॅचेस या ठिकाणी
तुम्हाला जे आहे फक्त 1100 रुपयामध्ये वर्षभर व्हॅलिडिटीसाठी घेता येणार आहे. त्यामुळे ज्याही विद्यार्थ्यांना सरळ सेवा भरतीची जे काही तयारी करणारे विद्यार्थी आहेत त्यांना जर माफक दरामध्ये ज्या बॅचेस घ्यायच्या असेल तर त्यांनी काय करायचं आहे, आपल्या अकॅडमीला जे आहे व्हिजिट करायची आहे. 8010457760 या नंबरवरती तुम्हाला व्हिजिट करायचं आहे आणि इथ्या या नंबरवरती संपर्क साधल्यानंतर तुम्हाला या बॅचेस संदर्भात जे आहे डिटेल इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड केल्या जातील. बॅचेसची वैशिष्ट्य आहे लाईव्ह रेकॉर्डेड क्लास असणार आहे, 1-on-1 इंटरॅक्शन असणार आहे, PDF हार्ड कॉपी स्वरूपात तुम्हाला नोट्स या ठिकाणी उपलब्ध करून दिल्या जाणार आहे. त्याचबरोबर डाऊट सेशन, नंबर ऑफ PYQ प्रॅक्टिस प्लस मेंटरशिप प्रोग्राम सुद्धा या बॅचेसच्या माध्यमातून राबवला जाणार आहे. त्यामुळे ज्याही विद्यार्थ्यांना ही माहिती उपयोगी वाटली असेल त्यांनी आपल्या चॅनलला काय करायचं आहे, सबस्क्राईब करायचं आहे, व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि गरजू आणि होतकरू विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ जो आहे पोहोचवायचा आहे. म्हणजे व्हिडिओला काय करायचं आहे, शेअर करायचा आहे. तुम्हाला जर अशाच इन्फॉर्मेशन आणि अपडेट्स आमच्याकडनं हवे असेल तर आमच्या अकॅडमीला जे आहे काय करा, सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.